तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या ठाण्यातील टेंबीनाका येथील आनंदाश्रमात मोठ्या उत्साहात आणि आनंदात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली। यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत गुरुपौर्णिमा साजरी केली आहे। शहरातील आनंदाश्रम येथे दरवर्षीच्या पथेप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकाऱ्यांवरती स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केलं। यानंतर त्यांनी स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या खोलीत जाऊन त्यांच्या वापरातील वस्तूंवरती फुलं वाहून त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केलंय। यानंतर तमाम शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। तत्पूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन बंगल्यावरही गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली। यावेळी शिवसेनेचे मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि सर्वसामान्य शिवसैनिक यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि चाफ्याची फुलं देऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव राम हेपाळे, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, माजी परिवहन समिती अध्यक्ष विलास जोशी, नगरसेवक विकास रेपाळे, योगेश जानकर, ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, शिवसेनेचे ठाण्यासह संपूर्ण राज्यभरातून आलेले प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान, सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान।